हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं ओंकार मॅथ्स अड्डामध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये आपण 6 प्रॅक्टिस सेट बघितला होता. या व्हिडिओमध्ये आपण 7 प्रॅक्टिस सेट बघणार आहोत, जो की आपला फर्स्ट लेसनचा लास्ट प्रॅक्टिस सेट असणार आहे. तर यामध्ये आपण एक छोटासा टॉपिक आहे आणि छोटीशी एक्सरसाइज आपण ते बघणार आहोत. अगदी इझी टॉपिक आहे, तर पूर्णपणे तुम्ही लक्ष द्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून टाका. तर बघा, यामध्ये काय म्हटलंय, टू अँगल्स विथ इक्वल मेजर आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर. म्हणजे दोन अँगल आणि त्यांचं मेजरमेंट सेम असेल तर ते दोघं एकमेकाला कॉन्ग्रुएंट असतात म्हणते. म्हणजे कोणत्या पण अँगलचं जर दोन सेम अँगलचे सेम मेजरमेंटचे अँगल असेल तर त्याला काय म्हणतो आपण, कॉन्ग्रुएंट. ते एकमेकाला कॉन्ग्रुएंट्स आहे. म्हणजेच त्याचा सिम्बॉल काय, इक्वल टू आणि त्याच्यावरती उलटा यस म्हणू शकतो आपण, किंवा झोपलेला यस. ठीक आहे. त्यामध्ये एक्सरसाइज आहे. त्यामध्ये प्रॅक्टिस सेटचं काय क्वेश्चन नंबर, सम अँगल्स आर गिवन बिलो युजिंग द सिम्बॉल ऑफ कॉन्ग्रुएंस. राईट द नेम ऑफ द पेअर ऑफ अ कॉन्ग्रुएंट अँगल इन दिस फिगर. म्हणजे आपल्याला हे अँगल्स दिले, याच्यामध्ये आपल्याला कॉन्ग्रुएंट अँगलचे पेअर लिहायचे. तर आपण ऑब्झर्व करून आपण लिहू शकतो. कारण की बघा, इथे तुम्हाला मेजरमेंट्स दिले आहे. इथं 45, 30, राईट. तर इथं दिले आहे मेजरमेंट्स. तर आपल्याला याचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला पेअर्स लिहायचे कॉन्ग्रुएंट अँगलची. ओके, एकदम इझी आहे. बिलकुल आपण 5 मिनिटामध्ये याला आपण सॉल्व करू, कारण की तेवढं काही मोठं प्रॅक्टिस सेट आहे नाही, राईट. बिलकुल इझिली आपण ते सॉल्व करणार आहोत, कारण की जास्ती मोठा पॉईंट आहे पण नाही तो, राईट. तर बघा, आता ऑब्झर्व करू आपण. आता इथे बघा, इथे 90 डिग्रीचं दिसून राहिलं तुम्हाला अँगल. इथे पण 90, हे बघा असा 90चा आहे ना. 90चा एक अँगल मिळाला, म्हणजे दोन अँगल. तर अँगल ए, इथे काय अँगल आहे, या अँगलचं नाव काय आहे, या अँगलचं नाव आहे, इथे ओ आहे, इथे ओ. ठीक आहे, इथे ओ आहे. अँगल ए ओ सी, अँगल ए ओ सी कॉन्ग्रुएंट, सॉरी खाली लिहितो थोडं, अँगल ए ओ सी कॉन्ग्रुएंट. हा कॉन्ग्रुएंटचा साईन आहे जो आपण इथे दाखवला आहे, कॉन्ग्रुएंट टू पी क्यू आर. अँगल पी क्यू आर. एक पेअर झाली. सेकंड पेअर बघा, इथे 45चा अँगल आहे आणि इथे पण 45चा अँगल आहे, राईट. तर अँगल आर एस टी, अँगल आर एस टी कॉन्ग्रुएंट टू ए ओ बी, ए ओ बी, राईट. नेक्स्ट बघू, इथे 30चा अँगल आहे, इथे पण 30चा अँगल आहे ना. तर आपण हा लिहू शकतो. तर लिहा मग, अँगल एल एम एन कॉन्ग्रुएंट टू डी ओ सी, अँगल डी ओ सी, राईट. आता होऊ शकते वेगळ्या सरांनी एन एम एल घेऊ शकलं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणखी कुठे दिसत आहे का बघा बरं, ऑब्झर्व करा बरं. इथे 45 आहे. तर बघा, इथे बायसेक्टर दिसून राहिला, अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टरचं काम काय, कोणत्या पण अँगलला दोन इक्वल भागामध्ये, हिस्स्यामध्ये डिवाइड करणं. तर आता बघा, हा 90चा अँगल आहे. इथे आणखी इथे बसून दिसून राहिलं तुम्हाला, असं हे असं तिथे क्रॉस दिसून राहिला. तर दोन अँगल वेगळ्या याच्यात डिवाइड झाला. हा 45चा, तर हा पण 45. कोणता म्हणतो मी, बी ओ सी, बी ओ सी, अँगल बी ओ सी कॉन्ग्रुएंट टू आणखी 45चा अँगल आहे ना इथे, आर एस टी, आर एस टी, राईट. आणखी मला ते दिसून नाही राहिले. समजा आणखी एखादी सुटला असेल तर तुम्ही कवर करून घ्या. ओके, कारण काय बघायचं आहे, ज्या सेम मेजरमेंटवाले अँगल बघायचे. 45, आणखी आपण ए ओ बी घेतला 45चा, ए ओ सी घेतला, पी क्यू आर घेतला 90चे. म्हणजे इक्वल मेजरमेंट असणारे अँगल्स एकामेकाला काय राहतात, कॉन्ग्रुएंट राहतात, जे आपण डेफिनेशन बघितले. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओसोबत आपला फर्स्ट चॅप्टर होते कंप्लीट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड चॅप्टर सुरू करू. ओके.
तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला बरोबर समजला की नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आपली टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सांगा तुमच्या मित्रांना, कारण की हे मेहनत तुमच्यासाठीच आहे आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर तुमच्या मित्रांना पण नक्की सांगा. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.